कष्ट करायला की मी माझ्या जीवाचा विचार केला नाही की मग आता ही केंड घेतली डोक्यावर केवढ्या चिखलातून जायचं की पडन छातीत पडन उरात पडन लागण असा विचार केला नाही. 6 महिने इथं मग उन्हाळ्याला 4 महिने खाली जाते. मग तुम्ही खाली येत नाही 6 महिने? नाही 6 महिने नाही खाली. अरे बापरे, मग तुम्ही 6 महिने फक्त एकट्याच? हा एकटेच. गावाशी जगाशी माणसाची काय संबंध नाही? काय संबंध नाही. मरायच्या आदल्या दिवशी म्हणतोय ना मला की मुलावनी लक्ष ठेव. आता तेचं मरण त्याला माहिती आहे, मला काय माहिती आहे. तर मी म्हणलं असं का तुम्ही म्हणताय मुलावनी लक्ष ठेवून काय नाही. मला वाटलं आपलं माझ्यानी म्हणजे असं शिव वाटले का कोणाला असं होईना. असं मला कशने गेले काय पाण्यात सरले होते. खाली पाण्याचं तळ आहे ते म्हशी सरल्या म्हणून म्हशी काढायचे त्याच डुबले पाण्यामध्ये. तिथे चोरगवाडीचंच खाली तळ आहे पाण्याचं. त्या पाण्यात म्हशी शिरल्या म्हणून म्हशी काढायला शिरले होते. हा एकशी अशी पोरं गेली होती बारकी बारकी. दोन मोठा पोरगा आहे ना खाली तो त्याच्यामुळे तो शिरला पाण्यामध्ये ते पाण्यातच डुबला. हा 6 महिने खाली 6 महिन्यावर काढायचं 6 महिने खाली असते. जगाच्या पाठीवर आहे ना असं पहिलं माणूस असेल की ते 6 महिने जगापासून लांब राहते. 6 महिने लांब राहायला म्हणजे आज संध्याकाळीच बोलणं झालं आणि उद्या 10 वाजता ते गेले. तरी पण एक बाया माणूस एवढं दारिष्ट करून राहते ना त्याचं मोठं कौतुक वाटत. राहते मी एकटीच राहते. आपले कुत्रे असतात कुत्र्यांची सोबत आणि आपल्या गुरांची आधारावर आहेच. 3 वाजताला बिबट्याने धरलेली तरी पण ती सुटलेली. या बरं जवळ ते नाही हा पट्ट्याला हे असे खेळ त्याच्या अजून येतो जखमा पण इथं एक धरलेली होती. हे हा पट्टा असला ना की बिबट्याला धरता येत नाही त्याला. जगायचं आपलं दारिष्टच करायचं सगळं. भीती नाही घ्यायची पोटात. भीती घेतली की मग कसं दिवस निघते आपलं डोळा. ते बरोबर आहे. हा भ्या नाही घ्यायचं. मालक कधी गेले तुमचे? मालकन झाले आता 20 वर्ष झाली. ही बारीक बारीक होती तेवढी पहिलीला दुसरीला. त्या जनावरांनी मला साथ दिली. जनावरांच्या जीव मला शेत नाही काय नाही काही नव्हतं. आणि त्यांच्या जीव आपलं हे पोट त्यांना आंबो आणायची डोक्यावरच. त्यांना खालनं आपली दळणं सगळं डोक्यावर आणायचं. जेवणाचं तांदूळ बिंदूळ आपल्याला पोटाला लागेल ते सगळं खाली डोक्यावर आणायचं. पुराकडे जाईल तिकडं आठवून जिकडं जाईन तिकडं आठवून पण कसं तरी आपलं ते आठवण करीत ते मुलांना दुःखी नाही दाखवलं. तरी आपलं दुःख आपले संघ दाखवलं पण मुलांना नाही दाखवलं पाहिजे. तीच पाहिजे आम्हाला. नुसतं आभाळ भरून आलं तरी जीवाची घालमेल होणारी माणसं आपण. 4-2 सरी कोसळल्या तरी चटकन आडोशाला जाऊन उभी राहणारी माणसं आपण. कधी जर आभाळ कोसळलं तर काय होईल असा विचार आला तरी हातपाय गळून जातात. पण दुःखाचा डोंगर कोसळला तरी जिद्दीने पुन्हा उभी राहणारी माणसं आहेत ह्या जगात. गीता मावशी त्यातलीच एक. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या उरवडे गावातली ही जगावेगळी जिद्दी महिला. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट. सुखी संसाराला दुष्ट लागावे अशी घटना घडली. 7 जन्माची सोबत देण्याचं वचन त्याच्यासोबत घेतलं तो जोडीदार अचानक साथ सोडून गेला. मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता काय करायचं? नाती फारशी उरली नव्हती आणि अशा वेळी तर जवळचे लोक सुद्धा आणखीच लांबचे वाटतात. रडणारी 4 पोरं आणि रडावं वाटत असूनही रडण्याची सुद्धा सवलत नसलेली गीता मावशी. सहा महिने जगापासून माणसापासून व मोहापासून दूर राहणाऱ्या आणि मालकाच्या पश्चात मुलांना सुशिक्षित करून जिद्दीने उभ्या राहणाऱ्या गीता मावशींचा जीवन प्रवास या व्हिडिओमधून उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले. स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये. सध्या मी उभा आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे गावच्या डोंगरात. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा डोंगरात काय करतोय आणि इतक्या लांब का आलाय. बापरे बघा, ही अशी काठीची गरज लागते हो. आणि इथं काय करतोय तर आपण भेटायला आलोय एका मावशींना, गीता मावशीला. आता प्रश्न पडला असेल की गीता मावशी ही कोण.
ही गीता मावशी म्हणजे ह्या उरवडे गावच्या डोंगर रांगेत राहणारी एक महिला. ती 6 महिने म्हणजे तब्बल 6 महिने ती एकटी राहते. सोबत कुणी नाही, माणूस नाही, काही नाही. सोबतीला असतात फक्त 4 कुत्रे आणि 10-12 जनावरं. मग तुम्ही सांगा, एवढ्या दुःखात राहणारी, एवढ्या कष्टात राहणारी आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये राहणारी ही मावशी आहे तरी कशी? हो, तेच उत्तर आपल्याला जाणून घ्यायचंय. तिचा खडतर प्रवास पाहायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, 6 महिने ती जगाच्या पासून टोटली दूर असती. लाईट, TV, मोबाईल, फोन काही नाही, तरी ती कशी जिवंत आहे आणि ह्या रानात राहण्यामागचा तिचा हेतू का? ती इथं का राहतीये? ही कुठली शक्ती आहे तिला तिथं राहायला मजबूर करते? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गीता आजी गेले 20 वर्ष म्हणजे तब्बल मालक गेल्यापासून 20 वर्ष ती एकटी राहते आणि संसार एकटीने हाकलेला आहे 4 मुलांचा. आणि तोच प्रवास, कठीण प्रवास आपल्याला आज पाहायचा आहे. आयुष्य खूप कठीण आहे माणसांनो आणि ह्याच कठीण लोकांचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. आणि आपल्या चॅनलचं हेच उद्दिष्ट आहे, गरिबांना, कष्टकरी माणसांना, गरजवंतांना भेटायचं, त्यांना आपल्या परीने मदत करायची आणि त्यांचे प्रॉब्लेम्स जगासमोर मांडायचे. तर ह्या मावशींना आज आपण भेटणार आहोत. चला, इथून सरळ वर जायचं आहे. जवळजवळ 1 तास चढाई आहे. चढाई साधी नाही मित्रांनो, अशी 90 डिग्रीमध्ये, अशी नाही 45, अशी स्ट्रेट. कमॉन. पुणे शहरापासून अगदी 20-25 किलोमीटरचं अंतर, तरी गर्दीपासून दूर. पुणे, भुगाव, पिरंगुट असा प्रवास करून उरवडे गावातील चोरगेवाडीत गीता मावशीच्या घरी जाण्याचा रस्ता विचारून घेतला आणि पुढची पायपीट सुरू झाली. तुम्ही तिकडनं आलाय ना पुण्यावरून? हां, हा, आम्हाला गावायचं का? सापडतं घे, वाटण सरवरती गेलं की सापडतं. किती वेळ लागेल पण? तर 1 तास लागून जायला कमी कमी. 1 तास? हा. आणि सरळ चालायचे वय? हो, सरळ चालेल, सरळ वरती जायला वाटेल डायरेक्ट. अरे बाप, अवघडच काम झालं. दादा, कुत्र्याला असं का बांधलंय वय? पट्टा कसं लावलाय का? तिच्यावरती बिबट्याने हल्ला केला होता 3 वेळास. 3 वेळेस त्याला बिबट्याने धरलेली, तरी पण ती सुटलेली. या बरं जवळ ते. नाही, हा पट्ट्याला हे असे खेळ. त्याच्या अजून इथं जखमा पण इथं एक धरलेली होती. हे हा पट्टा असला ना की बिबट्याला धरता येत नाही त्याला. सुरुवातीला हा भुरभुर पडणारा पाऊस खूप हवासा वाटत होता. नंतर मात्र वाट निसरडी झाल्याने चालणं खूप कठीण झालं होतं. हे समोर दिसतंय ना, हे उरावडे गाव आणि हे लांबपर्यंत दिसतंय ते पिरंगुट, म्हणजे हा पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे. आणि ह्या इंडस्ट्रियल एरियाच्या बरोबर इथं पाठीमागं बघा दक्षिणेकडे हा डोंगर आहे. या दुख्यामध्ये हरवला आहे ना तो डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या टोकावर त्या काकूंचं घर आहे आणि तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. झालं आहे काय माहिती का, विकासराव पहिल्या 15 मिनटात थकलेत, त्यांनी हार मानली. त्यामुळं आम्ही थांबत चाललो आहे. तासाभराचा प्रवास आहे पण त्याला बहुतेक 2 तास 100% लागणार. नक्कीच लागते. चला, पण हटायचं नाही मागं. हा इथं जोश. हळूहळू पावसाचा जोर वाढत होता आणि आमचा मात्र कुठंतरी कमी होत होता. विकास भाऊ, आपल्याला 1 तास चालायचे, आताचे फक्त 10 मिनिटं झालेत. कमॉन, हाऊ इज द जोश? येस. हाय जोश. फक्त 10 मिनिटं झालेत, अजून 1 तास आहे. विचार करा मग, ही लोक रोजच्या रोज कसं काय वर खाली करत असतील, आणि ते पण ओझं घेऊन डोक्यावर. चला, हा, लाख पगार आहे. यूट्यूब आल्यानं आहे ना 5 लाख पगार असतो असं लोकांना वाटतं. पण त्याच्या मागचे कष्ट किती आहेत बघितलं का? त्यांना सांगून काय ना रे. हा,
इकडून परत खालून हवा निघायची वेळ आली, वरून घाम आणि खालून हवा. सकाळी 5 वाजता उठून आलोय, डोंगर चालून पायी नको नको. आता लोकांना वाटतं लय इझी बाबा, लय पैसे कमवत. अरे बाबा इथं घाम निघाला. हा विजित जोश. येस आत्ता आला आवाज. बरोबर मंडळी, बरोबर 9 वाजता आपण चालायला सुरुवात केली आणि लोकांचं म्हणणं होतं की 1 तास लागेल, परंतु आम्ही 5 मिनटं लवकर आलोय. येस. आणि हे बघा, हे त्या मावशींचं घर, ज्या ठिकाणी या मावशी एकट्या राहतात. आजूबाजूला एकही घर नाही, फक्त डोंगर आणि पावसाळ्यात हे दुःख, ह्याशिवाय त्यांना कोणाची सोबत नाही का साथ नाही. बाबा काय अडचण आली, जर काय म्हटलं तर कोणाला आवाज द्यायचा ना तरी माणूस नाही. एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये ह्या लोकांना इथं जीवन काढायला लागते. प्यायला पण पाणी नाही. 1 किलोमीटर जाऊन खालीकडे विहीर आहे, तिकडून जाऊन त्यांना पाणी आणायला लागते. लाईट बीट तर काही सोय नाही. अख्ख्या डोंगरावर फक्त जाडी आणि पावसाळ्यात दुःख दिसतंय, त्याशिवाय काही नाही, एकही माणूस नाही. आणि हे खाली उरावडे पिरंगुट गाव आणि इकडं पलीकडं आहे तर लावासा. आता काय झालंय पावसामुळं काही कळत नाही. सुख आणि दुःख या 2 बिंदूंना सोबत घेऊन केला जाणारा प्रवास म्हणजे जगणं. प्रत्येकाचा प्रवास सारखाच असतो, फक्त वाटा वेगवेगळ्या असतात. इथं प्रत्येकालाच संघर्ष असतो, अनुभव मात्र वेगवेगळे असतात. माणसाचा जन्म प्रत्येक घराघरात होतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथं जन्म घेते तिथे परमेश्वराचं वास्तव्य असतं. आणि त्याच परमेश्वराला आज आम्ही भेटायला आलोय. गीताबाई पप्पू खरंच. हां. मग तुम्ही ह्या जंगलात किंवा या रानात केव्हापासून या? आता इथं मालक होते तेव्हापासून इथंच आपली जागा आहे ना 1 एकर. मग इथंच आता खाली 2 गुरांचा आपला धंदा, गुरांशिवाय दुसरं काय येतं, मग त्याच्यामुळे इथंच राहतो. 2 वर्ष झाली एकटी राहते. एकटीच? हा, ही मुलं आता इकडे जायला लागलीत नाशिक कामाला धंद्याला. तशी हो. बारीक होती तंबीर असायची, तर आता शाळेला होती तेव्हापासून म्हणजे मालक वारल्यापासून एकटीच आहे म्हणायचं. मग तुम्हाला इथं असं म्हणजे ब्या कसं वाटत नाही? आता कसं भ्या वाटून काय करायचं आपल्या जनावरांसाठी. मग इथं गुरं बिरं आहेत का तुमच्याकडे? आहे ना, गुरं आहेत ना. किती गुरं आहेत? गुरं आहेत बारीक मोठे, आपलं 10-15 गुरं आहेत. अच्छा. हा, मग इथं वरती राहायचं कारण काय? मग तुम्ही इथं खाली जागा नाही ना आपली. गुरं कुणाच्यात पाळायची, खाली गुरं नाही लोक चारू देत आपल्याला. नाही तरी पण एक बाबा एक बाया माणूस एवढं दारिष्ट करून राहते ना, त्याचं मोठं कौतुक वाटत. राहते मी एकटीच राहते. आपली कुत्री असतात, कुत्र्यांची सोबत आणि आपल्या गुरांची आधारावर आहेच. गुरांच्या आधारावर. हा. मग कधी जानवर नाही आपलं बिबट्या काय आई बिबट्या आहे रानाला. तुम्हाला अशी भीती नाही वाटत का? भीती वाटली तरी बी आपल्या पोटात धरायचंच नाही. आपलं जीवन म्हणून हेच करायचं, जगायचं, आपलं दारिष्टच करायचं सगळं. भीती नाही घ्यायची पोटात. भीती घेतली की मग कसं दिवस निघतील आपलं बाबा. नाही ते बरोबर आहे. हा, भ्या नाही घ्यायचं. मालक कधी गेले तुमचे? मालकन झाले आता 20 वर्ष झाली. ही बारीक होती तेवढी पहिलीला, दुसरीला मालक कशाने गेले? काय पाण्यात सरले होते. खाली पाण्याचं तळ आहे ते, म्हशी सरल्या म्हणून म्हशी काढायचे, त्याच डुबले पाण्यामध्ये. म्हणजे इथं चोरगवाडीचंच खाली तळ आहे पाण्याचं. हो. त्या पाण्यात म्हशी शिरल्या म्हणून म्हशी काढायला शिरले होते. हा एकशी अशी पोरं गेली होती बारकी. 2 मोठा पोरगा आहे ना खाली, हो. तो त्याच्यामुळे तो शिरला पाण्यामध्ये, ते पाण्यातच डुबला. ते कळलं कसं काय? कळले आता आजूबाजूला गावारी होते, दुसरी लोक होती ना. मग लोकांनी बघितलं हा माणूस आत चाललाय. हा. मग त्याने आरडाओरडा केला नाही? आता त्याला पावता वगैरे येत होतं, पण असं होईना असं कुणाला वाटलं होतं तेव्हा. मग ही लेकरं एकदम लहान असतात. लहान. मग तुम्ही यांचं बाबा कसं, तर ही खायला 4-5 पोटात असतात, 4-5 तोंड खायला, मग तुम्ही कसं भागवलं यांचं? आपलं दुधाचं जेव, इथून दूध घ्यायचं घालायचं, इकडून जायचं खाली डोक्यावर न्यायचं दूध घालायचं. आता हे मणका बिनक्याची त्रास झाला. आता हे जा मणका गेला पार. आता हे छाती बिती जरा दुखतं, म्हणजे आता आजारीच असते सारखीच. पण हिथून मागं मी म्हणजे चांगली होती, तर मी दूध घालायचे. दुधाच्या जीव जागावली त्यांना, आणि त्यांना आपली घालावली तिकडं अशी शाळेत. मग ती शिकत गेली, जरा मोठी होत गेली. अशी आपली कुणाकडे दुसऱ्याकडे ठेवली. काय लोक म्हणते काय आम्ही जागावली म्हणून तुझी पोरं जगली, असा विचार केला मी. म्हणून आपली कुणाच्या ह्याच्यात ठेवायची नाही, आपणच जागवायची कशी तरी, असा विचार केला. तुमचा विचार पटला मला, की उद्या लोकांनी म्हणाल नको की माझ्या जेव्हा ही पोरं मोठी झाली. जरी भावाकडे घालवलं तरी भाऊजाई, उद्या भाऊ नाही म्हणला तरी भाऊजाई म्हणणार की आम्ही आधार दिला म्हणून ती मोठी झाली.
म्हणून असा विचार केला, दिराचा नाही केला, भावांचा नाही केला, कुणाचा नाही, स्वतःच आपलं म्हणलं कसं होईन ते करीत नाही, म्हणून अशी शाळेत घालवीत ह्याच्यावर आधारावर नेली मोठी करीत. आता कसं झालं बाबा, प्रत्येकाला दुःख असतंच आहे, प्रत्येकावर काहीतरी अडचणी असते. आता ही 4 लेकरं तुमच्याकडे होती, मालक नव्हते. आता ही पण पोरं जवळ नाहीत, मग ह्यांची आठवण बिटवून असं वाईट आठवण आली, पण ते आठवण आपण जवळ ठेवली तर त्यांचं मोर आपलं झालं असं, पण त्यांचं कसं करायचं उद्या असं वाटतं ना की त्यांचा बाबा विचार करायला ना. आता म्हणलं आपलं काय होईन, जीवाचं असं नशिबाती होईल. आता शिवगा आला, काय सण आला, याचं ध्यान व्हायचं नाही का? होतं ना ध्यान, आता ध्यान होत नाही का, आईला नाही का ध्यान होणार, पण आता काय करायचं, ध्यान व्हायचं सगळं, पण आपलं कसं तरी न्यायचं रेटीत कशी तरी. तुमचं पटलं मला की बाबा त्यांना शिक्षण देणं मोठं हा करणं. ना, महत्वाचं म्हणलं आता शिक्षण जर नाही शिकली तर उद्या काय, आता ती मुलगी जरा शिक्षणाची राहिली तर त्या डोंगरात तिकडे द्यावं लागली. शिक्षण नाही ना तिला, ती राहिली. आता ती वडील गेले, मग ती माझ्यासोबत ती होती, जोपर्यंत तिचं लग्न होईपर्यंत ती माझ्यासोबत होती. तर शिक्षणाशिवाय काय आहे, तर आपण कुठं बाहेर गेलं तर आपण कुणाला ती गाडीत कुठली जाते विचारलं तर ते म्हणते ते हे वाचकी, म्हणजे आपल्याहूनच ओळखलं की आपल्याला एवढे बोलते, आपल्या मुलांना काय बोलन उद्या. आताचे दिवस तरी वेगळे सांगायचे तरी लोक, आता इथून पुढची लोक सांगणार पण नाहीत की ही गाडी कुठं जाती म्हणून. वडील माझे महाडला होते तिकडे का असे तूप बी पिकायची, तर तिथं माझ्या मोठ्या भावाला नेऊन त्यांनी संघ नेऊन 4थी शाळा शिकवली होती. तेव्हा ते त्या भावाला थोडं वळण होतं. ते भाऊ सांगायचा की मी 4थी शाळा शिकलोय तरी माझं बघ कसं आहे, तुम्ही शाळा शिकला नाही होतं तुम्हाला कसं आहे, एवढं तरी मला कळतंय. त्याच्यामुळं ते आपलं ध्यानात धरलं की तेव्हापासून की एवढा भाऊ आपला 4थी शिकला तरी त्याला काय कळतंय, आणि आपण काही शिकलो नाही आपल्याला काय कळतंय. तेव्हा मग आपली जर मुलं शिकली तरच फायद्याची आहेत. मंडळी, गेले 25 वर्ष या मावशी इथं एकटे राहत आहेत. आजूबाजूला 2-2 किलोमीटरवर मानवी वस्ती पण नाहीये, आणि काय जर अडचण आली तर हाक मारायला पण कोण नाहीये. त्या का राहतात, तर त्यांचं स्वप्न आहे की त्यांच्या मालकांच्या पश्चात त्यांना मुलांना सांभाळायचं आहे, मोठं करायचं आहे. त्यांना पण त्यांची स्वप्न पूर्ण करायला त्यांना सुद्धा त्यांच्या पंखामध्ये बळ द्यायचं आहे. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. वय वर्ष 22-23 असताना मालक गेले आणि पदरी 4 मुलं होती. त्या 4 मुलांना लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं. आज ती त्यांच्या पायावर उभी आहेत. मावशी, ही आमच्याकडं तुम्हाला छोटीशी भेट. ही छोटीशी भेटवस्तू नंदिनी क्रिएशन पुणे धनकवडी यांच्याकडनं दिलेली आहे. मी त्यांचे पण आभार मानतो की त्यांचा पण एक मदतीचा हात पुढे आला आणि अशा गरजवंतापर्यंत ती मदत पोचली. आणि तुम्हाला जर अशा नवनवीन साड्या, डिझायनर साड्या हव्या असतील, पाहायच्या असतील, तर नंदिनी क्रिएशन ह्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, किंवा नंदिनी क्रिएशन ह्या व्हॉट्सअपला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर खाली दिलेला आहे. कसं आहे माहिती आहे का, एक पुरुष मागं हटेल, पण तुम्ही सुद्धा यांना कमी वयात फार मोठं दुःख सोसलं आणि त्या दुःखामध्ये तुम्ही बाहेर आला. तुम्हाला पहिला सलाम केला पाहिजे. मुलाचं लग्न, आता आपलं मुलाचं लग्न करायचं की मुलीला पैसे द्यायला लागतात आम्हाला, मुलगी विकत घ्यावं लागते आम्हाला. उलट ते बरोबर आहे. हा, माझं म्हणणं आहे ते. तसंच आहे. मुली भले त्याला हुंडा असं नाव असेल ना तरी ते बरोबर आहे. हा, मग तेच आहे आमच्यात, मुलीला द्यायचं पैसे आणि आपल्याला मुलगी विकत घ्यायची. का बांधलेलं आहे? ह्या घराला झालं असतील तरी 25-26-27 वर्षी झाली असते घर बांधलं. आता तुम्हाला माझा आता खाजगी किंवा असं जरा भावनिक प्रश्न आहे की तुम्ही एकटा असताना तुम्हाला मालकाचं ध्यान होतं का? मग आता मालकाचं ध्यान सगळं कुठलं झालं, पण कुठलं जातं ते काही ध्यान होऊन येणार आहेत का? नाही, तसं कसं की बाबा एकटं बसलं की असं आठवतं ना की आपण इथं बसायचो, इथं जेवायचं, ते आठवणी कधी? अहो लय आठवणी, जिकडं गुराकडे जाईल तिकडं आठवण, जिकडं जाईन तिकडं आठवण, पण कसं तरी आपलं ते आठवण करीत ते मुलांना दुःख नाही दाखवलं. तरी आपलं दुःख आपले संग दाखवलं, पण मुलांना नाही दाखवलं बाहेर. मग तर असं मन भरून नाही येत का? मन भरून आलं, सगळं झालं, पण मुलांचे सगळं समोर नाही. आपलं एकटं गुराच्या मागे गेलं, तिकडं म्हणून भरून आलं तरी ते तिकडं आपलं दाखवायचं. काय करतो मग? पण मुलाचे मागे नाही, मुलांना नाही दाखवायचं. गुरां मागं असं मन भरून आलं तर काय करतो मग? काय करायचं, आपलं घ्यायचं तेवढं आठवण करायची, द्यायचं डोळ्यात सोडून. देऊन 2 थेंब काढले की झालं. हा, मग काय ते मालक म्हणजे लय भारी होते. कुठले दारूची येसन नव्हती, सुपारीच्या खांडाची येसन नव्हती, कुठली नव्हती. एक दिवस तरी जरा मला दुखावला असतं ना त्यांनी, तरी म्हणले असते
एवढं भारी होते की लई सगळं म्हणजे चांगलं होतं आमच्या व्यवस्थित, लई योपारान होते. तर कधी म्हणजे परपंच आमचा चांगला चाललं होतं, चांगलं मुलं बिलं झाली होती, सगळं आता व्यवस्थित होत गेलं होतं. थोडक्यासाठी असं झालं. बरं दारू बिरू पिणार असले तरी माणसाला वाटतं की होतं पिणार, त्यांनी घेतलं हाताने केलं, पण पिणार नाही, कुठलीच येसन नव्हती. असं चांगला माणूस म्हणजे दगडा सारा माणूस खडखडीत होता, कोणीच नाही, म्हणजे काहीच दुखणं नाही, रोग नव्हता, भोग नव्हता, काही नव्हतं. कसं असतं बाबा, इथे 4 पोरं असले काय वाटत नाही, पण ते एकटं असलं की मन खातं ना. हा, कुठून मुलांना खाण्यापिण्याचा हाल करीत नव्हता, लय पोरांना मुलांना मुली बिलावणी लय जीव द्यायचा. काय आता झालं त्याला, तर काय करायचं, आता विचार केला, 2-4 महिने काढला असे दुखात, पण काही परत डोक्यात घेतलं की आता नाही, आता दुखे घेऊन बसले तर मुलांचा हाल होते. हा ना, मुलांचा विचार बरेच दिवस लागला तुम्ही बाहेर पडायला. हा, मुलांचं आता म्हणलं, मुलं जर आपण हे केलं ना तर नाहीच, यांच्याकडे आता बघायचं, यांच्यावर लक्ष द्यायचं. मग आपलं लक्ष त्यांच्यावर दिलं, मग काय म्हणते. हो, एकच बार मला नको. नाही असू दे, राहू दे, एवढं काय नाही. तुम्ही काय की घेते घ्या तुम्ही पण घ्या. हो, बोलता बोलता गप्पा मारता काय येईल असतं का आता काय. बारक्या मुलाला, माझ्या बारक्याला, त्याला लई आठवण होती अजूनही बापाची. तो बारकाच होता पण लई लाडका होता ना. शेंडफळ. हा, लई लाडकं होतं. ही जरा मोठी मोठी होती थोडी, म्हणजे अशी ती रांगती होती, ती लई बारीक होतं. मरायच्या आदल्या दिवशी म्हणतोय ना मला की मुलावनी लक्ष ठेव. आता त्याचं मरण त्याला माहिती आहे, मला काय माहिती आहे. तर मी म्हणलं असं का तुम्ही म्हणताय मुलावनी लक्ष ठेवून, काय नाही. मला वाटलं आपला माझ्यानी म्हणजे असं शिव वाटले का कोणाला असं होईन असं. तर म्हणलं त्या पोरं कुठं झाडावर चढत्यात, कुठं कशावर चढत्यात, जरा लक्ष टाकीत जा. आणि एक सगळ्यात चांगलं बारक्या मुलावर लक्ष ठेव. बारक्या म्हणजे त्याला बाळा म्हणायची, तर बारीक बाळ बनून म्हणायच्या लाडाने, आपलं ते संतोष नाव आहे, त्याला बाळा म्हणली, बारक्या बाळावर लक्ष ठेव मला म्हणले. म्हणून आता काय केलं की ह्यो शब्द नवऱ्याचा आहे ना, तो शेवटपर्यंत ठेवायचा, की त्या मुलाची शेवटपर्यंत नोकरी लागायच, बरं गुडघे आंबेनं पण करीत राहायचं त्या मुलासाठी. कामाला लागत नाही तोपर्यंत आपला जीव सुटणार नाही. एवढा जिद्द दिली की जोपर्यंत आपल्या शेवटच्या सुवासापर्यंत लढत राहायचं त्याच्यासाठी. की त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात जपतो पण बारक्या मुलावर लक्ष जास्त ठेव, असा त्यांनी शब्द केलेला आहे. म्हणजे आज संध्याकाळीच बोलणं झालं आणि उद्या 10 वाजता ते गेले. नाही, शेवटी आहे ना, तुम्ही जरी गावाला गेला तरी पुण्यावर गेला तरी तुमचं इथं मन लागतं ना, तसं कुठं लागणार नाही. मला हा नाही, कुठं नाही लागणार. माझी ही मुरं मला गुरं दिसते तर माझी, की बारक्यापासून मी काही ह्या गुरांपासून मी इथपर्यंत माझी मुलं जगावली त्यांच्या जीव, की कुठलं या गुरांमुळेच माझ्या मुलांनी का या दुधावर जगावली. दुसरं मला कुठल्या रुपयाची असे नाही. मग तुम्ही जरी पुण्यात गेला, तुम्हाला जरी सुखात ठेवलं तरी तुम्हाला हे सुख काय बोलावणार नाही. सुख माझ्या गुरं दिसणार पुढं मला. एक तर ग्रुप आहे गोठ्यात, आणि त्यांनीचे पासून मी आज एवढी मुलं मोठी केली, सगळं केलं त्यांचे जीव, आणि त्यांना सोडून नाही मला राहत. आणि ह्या घरात कुठं ना कुठं तरी त्या माणसाचा वास आहेच ना. आहे ना. माझी काय इच्छा हो. कोणची ठीक आहे, करतावली आहे ती. मग त्याची भाजी कशी करता तुम्ही. चिरून करायची आपली, हा, अशी उभी चिरायची आणि करायची, कांदा बिंदा टाकायचा. कारल्या ग सुकं केलं तरी होती. अजून काय काय असते रानात भाज्या का, हा, चिचारटी, करटावली, बारांगीची भाजी, अजून शेंडवल, कुरडू, अशा असतात भाज्या. काय हे काय, हे काय ते चिचारट आहे. चिचारट. हा, भारी. कडू लागतं ना. हा, ते कडू असतं, हे नाही कडू आणि लागत. हे अजून लाल नाही झालं ना. नाही, मग हिरवं खायचं की लाल खायचं. हिरवं भाजी बनवून खायची. मला खरं सलामच केला पाहिजे. डोक्यावर गडी माणूस या गोष्टी करू शकणार नाही, तुम्ही करून दाखवलं किंवा करत होता त्यावेळेस. हा, दूध नेलं, डोक्यावर आंबवण बिंबवण सगळं केलं बरोबर. मग आपल्या आणायचे तर म्हणजे मला जरा ताकद होती अंगात थोडी. आता जरा हे झालं, मग ते दूध. त्यावेळेस ते मोठं कष्टाचं काम केल्यामुळे तुमची आता पाठ बीट दुखते का. हा, त्याच्यामुळेच मला ते आता दूध बीज नेलं. आता हिथं दूध 30 लिटर दूध हिथं उचललं ना, तर खाली उरावड्यातच उतरायचं. मग उतरलं तर उचलायचं नाही ना. उचला गेलं कोण नसायचं. हा, कोण नसायचं. मग हिथं उचलायचं, ते खालीच जायचं उतरायला. कॅन्डच असं तुमचं. हा, कॅन्डच मोठा असायचं, आणि ते आपलं डोक्यावर असं चाळीत चाळीत न्यायचं ना, त्याच्यामुळे डोक्याला इथं कडी येऊन जरा थोडं मनका बिनका त्याच्यामुळे जरा तयार झाला. आता अरे बापरे. ते आता थोडं जास्त कष्ट करणं तुमच्या अंगावर. कष्ट करणे अंगावर आले आता, त्याच्यामुळे शरीराला आता साथ देत नाही. मग इथं तुम्ही रात्री एकटे असता. हा, रात्री देऊ. आता मला असं म्हणायचं की बाबा दिवसा माणूस कसंही राहीन. नाही, दिवसा रात्रीला एकटी. रात्री पण एकट्या. रात्री पण एकटी.
मग त्याची लांब दुट्या पडली त्याला नाही ना याला गावात, मग जवळ दुट्या असल्यावर येतो. पुण्या बिण्याला तिकडे गेल्या मग त्याला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत दुट्या असतात तिकडे. मग ते दुटे येऊन त्याला येत नाहीत नाही घरी, मग रात्र होती, मग तो सकाळचा दुधाला येतो. अहो तुमचं दारिष्ट म्हणलं पाहिजे, इथं एकट्या माणसाची राहायची नाड नाही आणि तुम्ही एकट्या बाया माणूस राहता इथं. एकटीच असते. मग जनावरांचं असं जनावरांनी आपला हे गोठा भरलेला असतो आतमध्ये, मग नाही काय वाटत. ना असं वाघा बिगाचं काय नाही वाटत. गुरं घरी आली ना जनावरे हा बाकी मग काय नाही वाटत. मग त्यांचा आधार असतो जनावरांचा. त्यांचा आधार वाटतो ना. आणि कुत्रे येते, कुत्रे असते सोबत. म्हणजे त्या 4 कुत्र्या आणि ह्या जनावरांच्या जोरावर तुम्ही राहताय. हा त्याच्या जोरावर तेवढं. अहो पण तरी कुठं खुसफुस झालं तरी माणसाला लगेच असं भ्याला का वाटतंय. मग नाही. तुम्ही आता 6 महिने इथंच 6 राहणार. महिने इथंच. मग उन्हाळ्याला 4 महिने खाली जाते. मग तुम्ही खाली येत नाही 6 महिने. नाही 6 महिने नाही खाली. अरे बापरे. मग तुम्ही 6 महिने फक्त इथे एकट्याच. हा एकटेच. मग गावाशी जगाशी माणसाची काय संबंध नाही. काय संबंध नाही. पण हे जरा कौतुक नाही म्हणायचं का 6 महिने माणसाची संपर्क नाही, फक्त जनावर आणि तुम्हीच. तुम्ही मी जनावरांनी इथं ना टीव्ही ना लाईट आहे, काय कुणाशी बोलायला माणूस आहे का. काय नाही. मग 6 महिने तुम्ही कसं काढता. आता काढायचं जनावरांसाठी, मग काय करायचं. काढलंच पाहिजे ना. एखाद दिवस जनावरच्या माग पडता पडता पाय गुतून पडला आणि गेला जीव माझी. गेला तर आता गेला जनावरांची माग. आता असं काय एवढं जीवाला काही यायचे. मी आत्तापर्यंत लोकांना भेटलो ना की बाबा म्हातारा माणूस ते काम करतंय खातंय ठीक आहे, पण तुम्ही एवढ्या कमी वयात एवढं मोठं दुःख सहन केलं ते केलं आणि नंतर एवढं अंग मेहनतीची पण तुम्ही कामं केली हो ना. माझ्या स्वतःची कुणाच्या आधारावर मी 1 रुपयाला कुणाच्या निमताळी नाही. कुणाच्या आधारावर माझ्या मुलांना 2 रुपये द्या कुणाशी मागितले नाही आणि कुणाशी काहीच केले नाही. आपले स्वतःचे हिमतीवर जागावले, स्वतः कष्ट केले. 5-5 हजार गवत काढायची, ते गवत गुरांना डोक्यावर व्हायची, डोक्यावर जनावरांना. म्हणजे जनावरांचे मी सगळे हे करीत राहिले आणि त्या जनावरांनी मला साथ दिली. जनावरांच्या जीव मला शेत नाही काय नाही काही नव्हतं. आणि त्यांच्या जीव आपलं हे पोट त्यांना आंबो आणायची डोक्यावरच, त्यांना खालनं आपली दळणं सगळं डोक्यावर आणायचं. जेवणाचं तांदूळ बिंदूळ आपल्याला पोटाला लागेल ते सगळं खाली डोक्यावर आणायचं. लग्न झालं तेव्हा दुसऱ्या डोंगरावर होती सासू सासरा राहायला. कुठं तिकडं होती. तिकडून मग मी आल्यामुळं आम्ही हे करून एवढी जागा घेतली. तेव्हा जागा नव्हती, अशी फारेटात होती राहायला. ही जागा घेतली, मालक होते तेव्हा मालकाने, आम्ही दोघांनी म्हणलं आता जागा घेतली आपलं हे घरबीर. मग इथं घरबीर बांधलं, चांगलं झालं. आणि जागा घेतली 2-3 वर्षी ना असे मालक झाले. मग सगळं मुलं बाळ झालं माहिती का सगळ्यांचा. हा मग तुम्ही संसार सुरुवात केली इथंच, मुलं बाळ पण इथंच. नाही मुलं काय तिकडे झाली होती, हा तिकडे डोंगरावर होतो तेव्हा. हा म्हणजे मग मागून ही आम्ही जागा घेतली. म्हणजे हा. सगळं जे काय होतं ते डोंगरावरच, हा गावात काहीच नाही. गावात काहीच नाही, डोंगरावर खाली काही नाही. कधी दवाखाना नाही, काही नाही, काही नाही. गुरात मग तेच म्हणलं तुम्हाला. आता तुम्ही जर आजारी जोरात पडला लई झालं तर काय करता मग काय आता हीच काहीतरी करतात मग नेतात. झालती एक पलीकडल्या वर्षी झाली होती, लईच आजारी झाली होते. हा पाय दुखायला लागला, मग त्यांनी 2-3 जण झाली तर उचलून नेलं खाली मला डालात. असं करून डाळशिवाय पर्यायच नाही. मग नेलं, मग ती दवाखान्यात नेलं, झाली मग जरा बरीच 6 महिने दवाखान्यातच होते. मग झाली परत. म्हणजे दुखणी जरा झाली मला आता जास्त. नाही कसं झालं तुम्ही कष्ट लय केलं. हा दुखणी म्हणजे कष्ट करायला की मी माझ्या जीवाचा विचार केला नाही की मग ही आता ही केंड घेतली डोक्यावर, एवढ्या चिखलातून जायचं की पडन, छातीत पडन, उरात पडन लागणं, असा विचार केला नाही. काय असन ते नशिबात करीत राहायचं असं केलं. मग तेच की तुम्ही तर कमी वयात लय कष्ट केलं, करीत राहायचं. आणि जबाबदारी लवकर पडली ना. लवकर पडली जबाबदारी. बारीक होती. पहिलीला पहिलीला गेलता तो, ह्यो दुसरीला गेलता आणि तो पहिलीला बारका. 5-6 वर्षाचं वय. हा आणि एवढी आणलीच बारीक होती. मोठा होता 4थीला. मग शेतबीत काय तुम्हाला इथं नाही. शेत आपली एवढीच पट्टी शेत आपलं शाळू बिळू करायचं तेवढंच. शेत भातबीत नाही केलं तर कुणाचं आपलं अर्धलीत खाली गावात नाही करायचो. कवा केलं तर नाही तर आपलं आणायचं आपलं. केले का नाही थोडं कुणाचं अर्धली काय नाही केलं यंदा पाऊस होता ना. करायचं कुणाचं नाही कुणाचं, पण ते पावसामुळे काय कुणाचं करायचं गावलं नाही. दाढीच नव्हते झाली. भोपळा पण आहे ना. भोपळा पण आहे, भोपळा आहे, हळद आहे, मिरची हातात,
घरची घरी आपल्या बारक्या बारक्या भाज्या करायच्या पोटात. शुद्ध आहे ते हा आणि खरं खारं आहे. वगैरे लावली ना आंब्याची 1000 बारकी बारकी लावल्यात आता बनते. आता होते का काय होते ते पाणी नसतं उन्हाळ्याला. पाणी हा हे आता हिरवगार दिसते. हा आता हिरवं दिसते, उन्हाळ्याला पाणी नसतं ना. तर कोण तरी आहे ना इथं आधाराला पाहतो हाक मारायला. नाही ना आता कोण नाही, सगळी गेलीत खाली. मग आता काय करायचं, कोणच नाही. सामाने काढायचं आणि सामाने खाली. हा 6 महिने खाली, 6 महिन्यावर काढायचं. 6 महिने खाली असते. जगाच्या पाठीवर आहे ना असं पहिलं माणूस असेल की ते 6 महिने जगापासून लांब राहते. 6 महिने मला लांब राहायला लागतं. आळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखं माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. ते कधी संपेल याचा नेम नाही. आज आपण आहोत, उद्या नसू. लहानपणीचे दिवस, तारुण्याची ऊर्जा आणि म्हातारपणाची शांतता, हे सगळं एका क्षणात संपून जातं. आपण कितीही योजना आखल्या, कितीही स्वप्न पाहिली, तरी काळाच्या ओघात ते सगळं एका क्षणात नाहीसं होऊ शकतं. आज आपल्याकडे खूप सुख आहे, संपत्ती आहे. ते सुख, संपत्ती उद्या गमावली जाऊ शकते. या जगात काही स्थिर नाही. हेच या पाण्याकडून शिकावं. हे थेंब जरी क्षणभंगूर असले तरी ते जेव्हा सूर्याच्या प्रकाशात चमकतात तेव्हा ते खूप सुंदर दिसतात. प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. एकदा का हे पाणी गळून पडलं की ते पुन्हा पानावर येत नाही. आयुष्य यापेक्षा काही वेगळं असतं का? प्रत्येक क्षण आनंदाने जगूया. पुन्हा एकदा लवकरच भेटूया अशा आनंददायी प्रवासात. धन्यवाद.